नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. अत्यंत महत्त्वाचा जो तुम्ही घेतलेला जीकेचा कोर्स आहे, या कोर्सचा आणखीन एक छोटासा भाग आपण बघूयात. महाराष्ट्राचा भूगोल आपण बघतोय आणि महाराष्ट्राच्या भूगोलातला हा तुमचा साधारणतः तिसरा लेक्चर असेल. या व्हिडिओमध्ये आपण जे पाठीमागे प्राकृती भूगोल बघत होतो, त्या प्राकृती भूगोलाचा काहीसा भाग जो राहिला आहे तो बघूयात. त्याच्यानंतर आपण नदी प्रणालीला याच व्हिडिओमधून आपण सुरू करणार आहोत. ओके, चला सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं कोकण, पश्चिम घाट, त्यानंतर पठार. ओके, हे जे 3 म्हणजे भाग आहेत ते आपण बघितलेले होते आणि महाडच्या उपरांगा होत्या म्हणजेच हरिश्चंद्र बालाघाट असू द्या किंवा अजिंठा सातमाळ्याच्या टेकड्या असू द्या, शंभू महादेव असू द्या, हे सर्व आपण बघितलेलं होतं. ठीक आहे. त्यापुढची जो आणखीन महत्त्वाचा भाग होता सह्याद्री पर्वताचं रांग, हे पण आपण बघितलं होतं. मग महाराष्ट्रातील जे काही सर्वात उंच उंच शिखरे आहेत, ते शिखरे तुमचे राहिले होते, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूयात. महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे खूप खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आणि इथं मी तुम्हाला स्लाईड लावलेली आहे. या स्लाईडमध्ये आणि ही जी काही फोटो तुम्हाला लावले मी, हे फोटो आपलं राजगुरू पुस्तकामधील आहे, लक्षात ठेवा. ओके, राजगुरूच्या पुस्तकामध्ये आपण व्यवस्थितपणे सरळ सर्व हे दिलेलं आहे, बघून घ्या. जो महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे तो कुठलं असेल? सर्वोच्च शिखर तर तो आहे आपलं कळसुबाई, ज्याची उंची आहे 1646 मीटर आणि तो अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये येतो, लक्षात ठेवा. तुम्हाला क्वेश्चन असं विचारतील की कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि उंची काय असेल, हा साधारणतः तुमच्या समोर प्रश्न राहतील. ओके, कळसुबाई जो 1 नंबरला येतो. 2 नंबरला आहे साल्हेर, जो 1567 मीटर उंची आहे त्याची, जो नाशिक जिल्ह्यामध्ये येतो, लक्षात ठेवा. धनचक्कर नावाचा आहे जो 1532 मीटरचा आहे, उंची आहे त्याची, जो अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये येतो. आणि हा क्वेश्चन यावर्षी अहिल्यानगरच्या पोलीस भरतीला देखील विचारलेलं होतं, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मुडा नावाचा आहे, गवळदेव मुडा म्हणतो आपण त्याला, जे अहिल्यानगर याच ठिकाणी येतं. तो 1520 मीटर उंचीचं शिखर आहे. त्यानंतर महाबळेश्वर आहे, जो 1438 म्हणजे 1438 मीटर उंचीचं महाबळेश्वर, जे एक थंड हवेचं ठिकाण देखील आहे. तो कुठे येतो? हा येतो सातारा या जिल्ह्यामध्ये. ओके, कुठं? सातारा जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आहे तारामती. तारामती येतं 1431 मीटर उंचीचा आहे, जो अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतो. कुठलं? तारामतीवाला. त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड आहे 1424 मीटर उंचीचा, अहिल्यानगरला येतो. ठीक आहे, चेक करा एकदा. कळसुबाई, साल्हेर, घनचक्कर, मुडा, गवळदेव, त्याच्यानंतर महाबळेश्वर, तारामती, हरिश्चंद्रगड आणि सप्तशृंगी, हे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येतात. आवाज येतोय ते चेक करा, सांगा मला आता. त्यानंतर आहे तोरणा आहे, सगळ्यात महत्त्वाचं. तोराची उंची तुम्हाला सेपरेट विचारलं होतं आणि एमपीएससीने पण ह्याच्यापूर्वी विचारलं होतं. तोरणाची उंची आहे 1404 मीटर, म्हणजेच पुणे या जिल्ह्यामध्ये येतो, लक्षात ठेवा तोरणा. त्यानंतर आहे राजगड. राजगड जो पुणे जिल्ह्यामध्ये येतो, 1376 मीटर त्याची उंची आहे. किती? 1376 मीटर उंच असा हा राजगड येतो. त्यानंतर आहे रायगड. रायगड म्हणजे रायगडचा किल्ला. रायगड हा 1356 मीटर उंचीचा आहे, रायगड जिल्ह्यामध्ये येतो. किती? 1356 मीटर उंच, लक्षात ठेवा. अस्तंबा आहे, अस्तंबा 1325 मीटर आहे, तो नंदुरबारमध्ये येतो अस्तंबा. आणि सातपुडा पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कुठलं असेल तर तो आहे अस्तंबा, लक्षात ठेवा. कुठलं हे? हे येतं सातपुडा पर्वत रांगेमध्ये. आणि सातपुडा पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कुठला असेल तर तो आहे अस्तंबा, जो नंदुरबार या जिल्ह्यामध्ये येतो. 1325 मीटर त्याची उंची आहे. त्यानंतर आहे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरची उंची आहे 1304 मीटर, जो नाशिक जिल्ह्यामध्ये येतो. आणि त्र्यंबकेश्वर याच ठिकाणी गोदावरी नदीचा देखील उगम झालेलं आहे. त्यानंतर तौला आहे. तौलाची उंची आहे 1231 मीटर, नाशिकमध्ये येतो. वैराट आहे, वैराट जे अमरावती जिल्ह्यामध्ये येतो, 1177 मीटर त्याची उंची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैराट आहे ना, वैराट हे देखील सातपुडा पर्वतरांगेमध्ये येतो. सातपुडा याच पर्वतरांगेमध्ये वैराट येतो, जो 1177 मीटर याची उंची आहे. चिखलदरा आहे. चिखलदराची उंची 1115 मीटर आहे, जो अमरावती जिल्ह्यामध्ये येतो. आणि चिखलदरा हे एक थंड हवेचे ठिकाण देखील आहे. हनुमानगड आहे, याची 1063 मीटर उंची आहे. हनुमानगड किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये येत असेल तर तो धुळे जिल्ह्यामध्ये येतो. ओके, हनुमानगड कुठे येतो बा? धुळे जिल्ह्यामध्ये येतो, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. हनुमानगड, धुळे जिल्हा. आता तुमचा प्रमुख शिखरे व त्यांची उंची आपण बघितलेली आहे. त्याच्यानंतर बघत आपण महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट, कोणत्या कोणत्या ठिकाणचे कोणते कोणते घाट आहेत. आता घाट कशाला म्हणतात बघा,
महाराष्ट्र पठार आहे, आपण बघितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये बघा, मागच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्र पठार आहे. महाराष्ट्र पठाराला कोकणाशी जोडण्यासाठी किंवा कोकणामध्ये जर जायचं असेल आपल्याला महाराष्ट्र पठारावरून, उदाहरणार्थ सोलापूरवरून, अहमदनगरमधून किंवा पुण्यामधून जर आपल्याला कोकणामध्ये रत्नागिरीला किंवा सिंधुदुर्गला जायचं असेल, मुंबईला जायचं असेल, तर आपल्याला ना एक सगळ्यात मोठं प्राकृतिक जो प्रदेश आहे तो ओलांडावा लागेल आपल्याला, तो म्हणजे पश्चिम घाट. ओके, मग पश्चिम घाटात सर्वच ठिकाणी सारखा नसतो ना, कमी उंचीचा पण भाग असतो. हा डोंगर रांगा आहेत, ह्या कमी उंचीचा भाग असतील. मग दोन डोंगराच्या दरम्यानचा जो कमी उंचीचा भाग आहे त्या ठिकाणी रस्ता निर्माण केला असेल, त्याला दोन डोंगराच्या दरम्यानचा मधला जो कमी उंचीचा भाग आहे त्याला म्हणतात खिंड. त्या खिंडीमधून जर रस्ता निर्माण केला असेल तर त्याला म्हणतो आपण काय, घाट. मग असे जे घाट आहेत ना, हे घाट महाराष्ट्र पठार व कोकण यांना जोडतात, लक्षात ठेवायचं. ओके, घाट ना महाराष्ट्र पठार व कोकण यांचे ते दुवा असंही म्हणतात. कुठलं, कोकण आणि महाराष्ट्र पठार यांचे ते दुवा म्हणून कशाला ओळखतात, तर तो आहे घाट. समजतं. मग अख्खा वेगवेगळ्या ठिकाणी आपण जायचं असेल तर आपला घाट हा ओलांडावाच लागेल. मग तुम्हाला क्वेश्चन पोलीस भरतीला किंवा कुठल्याही एक्झामला तुम्हाला असं असेल की कोणत्या एखादा दोन ठिकाणं देतील आणि त्या दोन ठिकाणा दरम्यान कोणता घाट आहे हे विचारतील, किंवा एखाद्या घाटाचं नाव प्रश्नामध्ये देतील आणि तो घाट कोणत्या दोन ठिकाणांना जोडेल हा तुम्हाला देतील, किंवा जोड्या लावायला देऊ शकतील. एका ठिकाणी 4 घाटाचे नाव देतील, एका ठिकाणी 4 2-2ची जोड्या जे शहरांचे किंवा ठिकाणाचे नाव देतील. कसंही तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. मात्र आपल्याला हे सर्व घाट माहिती पाहिजे. समजतं. माझा आवाज तुमच्यापर्यंत येते का, पटकन सांगायचा आहे. चला, पहिला जो घाट आहे तुमचा कोल्हापूर आहे. कोल्हापूर ते पणजी दरम्यानचा सगळ्यात महत्त्वाचा घाट आहे. कुठलं, कोल्हापूर ते पणजी दरम्यान घाट येतो फोंडा घाट. घाट हा आहे फोंडा घाट. कोल्हापूर ते पणजी दरम्यान कोणता घाट असेल तर तो फोंडा घाट आहे. त्यानंतर आहे सावंतवाडी ते बेळगाव आंबोली घाट आहे, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता कोल्हापूर ते सावंतवाडी. कुठलं, कोल्हापूर ते सावंतवाडी. आता कोल्हापूरच्या आणखीन पलीकडे तुम्ही गेलात कर्नाटकमध्ये तर तुम्हाला बेळगाव लागेल. त्यामुळे बेळगाव ते सावंतवाडी म्हणा किंवा कोल्हापूर ते सावंतवाडी म्हणा. जो घाट लागेल तो आहे घाट आंबोली घाट, जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तो आंबोली. लक्षात ठेवा, तिथं सगळ्यात जास्त पाऊस देखील पडतो. कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान आंबा घाट आहे बघा. ओके, कोल्हापूरची रत्ना आंबा खायला रत्नागिरीला चालली असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, कोल्हापूर ते रत्नागिरी आंबा घाट आहे. कराड ते चिपळूण दरम्यान कुंभारली घाट आहे. कुठलं, कराड ते चिपळूण दरम्यान कुंभारली घाट. आता हे तुम्हाला मी लक्षात कसं ठेवायचं हे मी तुम्हाला ट्रिक सांगतो, थोडंसं वेट. ओके, पुढे बघा. अजून नाशिक ते मुंबई दरम्यान कोणता घाट असेल तर तो थळ घाट आहे, किंवा त्याला आपण कसारा घाट असंही म्हणतो. थळ घाट काय, कसारा घाट, दोन्हीचा अर्थ एकच. त्यानंतर पुणे टू मुंबई दरम्यान आहे बोरघाट, जो खूप खूप महत्वाचा आहे. पुणे टू मुंबई बोरघाट आहे. पुणे ते साताराच्या दरम्यान 2 घाट आहेत, एक खंबाटकी घाट आहे, दुसरं कात्रज घाट आहे. खंबाटकी घाट आणि कात्रज घाट. त्यानंतर पुणे ते बारामती दरम्यान दिवा घाट आहे, जो खूप महत्वाचा आहे. पुणे टू बारामती दिवा घाट. कोल्हापूर ते राजापूरच्या दरम्यान अनुस्कुरा घाट आहे. कोल्हापूर ते राजापूर दरम्यान कुठला घाट आहे, अनुस्कुरा घाट. वाई ते महाबळेश्वर दरम्यान पसरणी घाट आहे. पसरणी घाट वाई टू महाबळेश्वर. पुणे ते नाशिक दरम्यान चंदनपुरी घाट आहे, जो पुणे टू नाशिक हायवे क्रमांक 60 नवीनवाला. त्यानंतर आहे पुणे ते रायगड दरम्यान भीमाशंकर घाट आहे. कुठलं, पुणे ते रायगड दरम्यान भीमाशंकर घाट आहे. कोल्हापूर ते कुडाळ दरम्यान हनुमंते घाट आहे. कोल्हापूर ते कुडाळ हनुमंते घाट लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. कोल्हापूर ते कुडाळ हनुमंते घाट. ओके, हा, माझा आवाज तुमच्यापर्यंत येते का चेक करा बरं. चला, हे सांगा बरं. राठोड, आवाज येतोय का व्यवस्थितपणे. त्यानंतर आहे अहिल्यानगर ते कल्याण, जो आहे अहिल्यानगर ते कल्याण म्हणजेच अहमदनगर ते कल्याण दरम्यान माळशेज घाट येतो. त्यानंतर आहे रत्नागिरी ते रायगड. रत्नागिरी ते रायगड दरम्यान घाट आहे केळशी घाट. कुठलं घाट आहे, केळशीचे घाट आहे. राजगुरुनगर ते कर्जत दरम्यान घाट आहे कुसूर घाट. राजगुरुनगर ते कर्जत कुसूर घाट येतो. महाड ते महाबळेश्वर दरम्यान येतो रणतुंडी घाट. कुठला, महाड ते महाबळेश्वर रणतुंडी घाट आहे. पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान आंबेनळी घाट आहे, आंबेनळी घाट. जुन्नर ते ठाणे, म्हणजे जुन्नर कुठे येतो, आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये. जुन्नर ते ठाणे दरम्यान आहे नाणे घाट. त्यानंतर कन्नड ते चाळीसगाव दरम्यान औट्रमचा घाट आहे, कन्नड औट्रम घाट म्हणतो पण, जो आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतो. त्यानंतर नाशिक ते जव्हार दरम्यान आहे शिरघाट. नाशिक ते जव्हार शिरघाट. महाड ते दापोली दरम्यान आहे कशेडी घाट, जो कोकणामध्ये येतो. उत्तर कोकणातून दक्षिण कोकणामध्ये जात असताना आपल्याला कशेडी घाट ओलांडावं लागेल. त्यानंतर महाड ते महाबळेश्वर पार घाट आहे. कोल्हापूर ते राजापूरच्या दरम्यान
करुळ घाट आहे. करुळ घाट देवरुख ते कोल्हापूर दरम्यान कुंडी घाट आहे. कुठलं? देवरुख ते कोल्हापूर. त्याच्यानंतर आहे कर्जत ते मावळ दरम्यान कुसूर घाट आहे. तुम्हाला वर सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पोलादपूर ते वाई दरम्यान ढवळ्या घाट आहे. पोलादपूर ते वाई, पोलादपूर ते वाई कुठलं? ढवळ्या घाट. सावंतवाडी ते कोल्हापूर दरम्यान आहे राम घाट. मी तुम्हाला घाट इतके दिले त्या ठिकाणी की तुमच्या कधी तुम्ही कुठल्याही पुस्तकामध्ये देखील कधी वाचलं नसेल तेवढं देखील घाट मी इथं दिलेला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर आहे माळशिरस ते शिखर शिंगणापूरच्या दरम्यान मुंगी घाट आहे. ओके, कुठलं? मुंगी घाट, माळशिरस ते शिखर शिंगणापूर. त्यानंतर मुरबाड जो ठाणे जिल्ह्यामध्ये येतो, मुरबाड ते जुन्नर दरम्यान अहुपे घाट आहे. अहुपे. पुणे ते महाड दरम्यान घाट आहे कानंद घाट. ओके, आणि वरंधा घाट. दोन घाट येतं. तर वरंधा घाट दिला आहे तुम्हाला, वरंधा घाट दिलं नसेल. ओके, इथंच येतो. पुणे ते महाड दरम्यान एक घाट आहे, त्याचं नाव आहे वरंधा घाट. वरंधा घाट पुणे ते महाड दरम्यान. धुळे ते नाशिक दरम्यान आहे लळिंग घाट किंवा लळिंगबारी घाट. हे सर्व घाट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यासाठी तुम्हाला ट्रिक सांगतो कसं पाठ करायचं किंवा कसं लक्षात ठेवायचं ते. थोडंसं ब्लर होत असेल कारण तर हे निळं मी बदलू शकत नाही. ओके, पुस्तकात आपल्या असं असल्यामुळे मी ते बदलू शकत नाही. लक्षात ठेवा, मी तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे. लक्षात ठेवा. चला इथं इकडे बघा. आता हे सगळंचं सगळं ठीक आहे. आता तुम्ही हे कसं लक्षात ठेवायचं हे तुम्ही ट्रिक आजमावून घ्या किंवा ट्रिक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. कसं? हे बघा, हे दोन ठिकाण आहेत. दोन ठिकाण आहेत. उदाहरणार्थ हा घाट तर म्हणून कराड ते चिपळूण दरम्यान कुंभारली घाट आहे. काय करायचं ट्रिक बनवताना? सगळ्यांचं ट्रिक बनवा तुम्ही. दोन ठिकाणांचं पहिलं अक्षर घ्या तुम्ही. कराडचं क घेतलं मी, चिपळूणचं ची घेतलं मी, आणि जो घाट आहे ना घाटाचं कू आलं तर तो इथं मध्ये ठेवायचा आहे तुम्ही. असा हा एक शब्द बनवायचा. सगळ्यांचा तुम्ही असा शब्द बनवा. उदाहरणार्थ थेट शब्द बनला, ककुंची नावाचं शब्द बनलं. ककुंची म्हणजेच कुठलं? कराड कुंभारली चिपळूण. कराड कुंभारली चिपळूण. मी एक ट्रिक सांगतोय, सगळं तुम्ही बनवायचंय असं. आणि हा शब्द पाठ करायचा किंवा हे शब्द आहेत ना, हे महत्वाचे असे शब्द, हे शब्द तुम्हाला अख्ख्या जगामध्ये कुठल्या पुस्तकात सापडत नाही कारण त्याचा अर्थच काय बनत नाही. हे तुमची ट्रिक आहे जे तुम्हाला फक्त आठवणार पेपरच्या वेळेस. फक्त विश्वास ठेवून तुम्ही हे बनवा. आता उदाहरणार्थ मी जर म्हणतो तुम्हाला नाथमू. नाथमू म्हणजे काय बाबा? नाथ म्हणजे काय? नाशिक, तळघाट, मुंबई. नाथमू. समजतं का? आता उदाहरणार्थ पुवम म्हणतो मी. पुवम म्हटलं काय बाबा? पुवम म्हणजे काय? पुणे, वरंधा घाट, महाड. येत आहे बघा, पुणे, वरंधा घाट, महाड. असं तुम्ही सर्व ट्रिक बनवायचं आहे तुमच्याकडे जास्तीत जास्त पद्धतीनं अशा. कारण जिथं कन्फ्युजन होतं तिथं ट्रिक बनवायचं. कुठंही कधीही कुठल्याही गोष्टीचं ट्रिक बनवलं की काय खरं नाही तुमचं. ओके, कशाचंही ट्रिक बनवायचा नसतो. ट्रिक त्याचा बनवायचा असतो जो खूप अवघड आहे, लक्षात ठेवायला खूप अवघड चाललंय तुम्हाला आणि कन्फ्युजन होतो. अशा ट्रिकाने नेहमी ट्रिक बनवायचे. बाकीच्या वेळेस ट्रिक बनवायचं नाही, नाहीतर फुकटामध्ये खाप चालतो. तुम्ही लक्षात ठेवा. समजतं काय सांगतो मी? हां, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. हे झाले तुमचे घाट. हे आपलं काय घाट कसं विचारतात, काय विचारतं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. इथं वरंधा घाट लक्षात ठेवा बरं का. हे आहे तुमचा वरंधा घाट. समजलं इथपर्यंत? हा जो होता तुमचा महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाचा प्राकृतिक विभाग होता. तो छोटासा राहिला होता, तो तुम्हाला मी घेतलेला आहे. आता बघूया आपण काय सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे नदी प्रणाली, जो खूप म्हणजे खूप अवघड आहे आणि समजायला देखील खूप कठीण आहे, जो लवकरात लवकर समजत नाही. कुठल्याच नदी प्रणाली. आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त एक नदी बघणार आहोत, तो म्हणजे गोदावरी नदी. खूप महत्त्वाची, खूप मोठी नदी. मी कधीही नदी प्रणाली सांगत असताना अशी सांगत असतो, अशा पद्धतीनं मी लावलेलं असतं. आणि जिल्हा पण या ठिकाणी लावलेत मी, म्हणजे कोणत्या ठिकाणी कशातून वाहते ही नदी हे बघणं खूप खूप गरजेचं आहे गोदावरी नदीचं. ओके, चला अगोदर इथं ही एक स्लाइड बनवतो मी या ठिकाणी. चला गोदावरी नदी बघा. इथं अगदी छान पद्धतीने समजून घ्या. समजून जेवढं जास्त तुम्ही घेताय तेवढं जास्त तुम्हाला फायदा होऊन जाणार आहे. मग ह्या गोदावरी नदी, पहिला पॉईंट, गोदावरी नदीतनं संपूर्ण महाराष्ट्राच्या किती टक्के क्षेत्र व्यापलेले असेल तर ते 49%. गोदावरी नदीच्या खोऱ्याने, बरं का, खोरे म्हणते मी, गोदावरी नदीच्या खोऱ्याने 49% क्षेत्र हे व्यापलेलं आहे महाराष्ट्राचं. मग त्याच्यानंतर तो हळूच घेतोय. 49% क्षेत्र हे गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेलं आहे. खोरे म्हणजे कळतं का? खोरे म्हणजे कोणत्या नदीचं खोरं? म्हणजे असा भाग जो मुख्य नदी आहे तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्या आहेत, सगळ्यांनाच म्हणतो आपण काय? खोरे. कळलं? सगळ्यांना आपण खोरे असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे
गोदावरी नदी कसं आहे, ही एक पूर्व वाहिनी नदी आहे. कशी वाहिनी आहे काय मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे मॅपमध्ये. हा पॉईंट अगोदर तुम्ही लिहून घ्या मी काय काय सांगतो ते. त्याच्यानंतर आहे गोदावरी नदीला आपण वृद्ध गंगा किंवा त्याला आपण दक्षिण गंगा असंही म्हणतो. दक्षिण गंगा असंही म्हणतो आपण. वृद्ध गंगा का म्हणतो, कारण त्याचा आकारावरून म्हणतो आपण. आकार खूप मोठा आहे त्याचा आणि त्याच्या काठी बरेचसे किंवा भरपूर पवित्र स्थाने आहेत. त्र्यंबकेश्वर असू द्या, पैठण असू द्या, नांदेडचं गुरुद्वारा असू द्या, हे असल्यामुळं ना त्याला म्हणतो आपण गंगा, वृद्ध गंगा किंवा दक्षिण गंगा असं म्हटलं जातं. गोदावरी नदी खूप खूप महत्वाचं आहे. आलं लक्षात. आणि जवळपास संपूर्ण आता महाराष्ट्रामध्ये ना नदी प्रणालीमध्ये आपण दोन भाग पाडतो. एक आहे आपला पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आणि एक आहे पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या. महाराष्ट्र पठाराच्या पूर्वेने समजा हा महाराष्ट्र पठार आहे आपला, हा तीव्र उतार आहे. इथं हा पश्चिम घाट पठार इकडे येतो. हा आहे पश्चिम घाट माना. ह्या पश्चिम घाटावरून उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत ना, काही ठिकाणी नद्या अशा वाहतात ज्यांना म्हणतो पूर्ववाहिनी नद्या, काही नद्या अशा वाहतात ज्यांना आपण पश्चिम वाहिन्या नद्या म्हणतो आपण. पश्चिम वाहिन्या नद्यांची लांबी जी आहे ना ती कमी आहे, उतार तीव्र असल्यामुळे वेग जास्त आहे, लक्षात ठेवा. पण पूर्ववाहिनी नद्यांचं लांबी जास्त आहे. ही आहे पूर्ववाहिनी, या आहेत पूर्ववाहिनी. या नद्या आहेत पश्चिम वाहिनी. पश्चिम नद्यांचं अलग अलग लक्षात ठेवा वैशिष्ट्य. पश्चिम वाहिन्यांचं लांबी कमी वेग जास्त, यांचा लांबी जास्त वेग कमी राहणार आहे. आणि पूर्ववाहिनी नद्यांनी महाराष्ट्राचा जवळपास 69% भाग व्यापलेला आहे. समजा काय सांगतो मी, संपूर्ण सगळ्या पूर्ववाहिनी भीमा, गोदावरी, कृष्णा सगळ्या त्याच्यामध्ये जे पूर्ववाहिनी नद्या आहेत, ह्या पूर्ववाहिनी नद्यांनी 69% भाग आपल्याला बाकीचा इकडं आले आणि काही दक्षिण वाहिन्या पण आहेत. समज 49% मी फक्त गोदावरी नदीत सांगतोय. लक्षात, मी अख्खं पूर्ववाहिनी नद्यांचं सांगितलं. आता 69% भाग समजला. हा भाग विसरायचा नाही. गोदावरी नदी आणि ह्या गोदावरी नदीची काय लांबी आहे, गोदावरी नदीचा जो लांबी आहे, लांबी म्हणतो मी, गोदावरीची लांबी दोन लांबी आहेत तिथं. एक भारतातील लांबी आहे, दुसरा आहे महाराष्ट्रातील लांबी. भारतातील लांबी आहे 1465 किलोमीटर आणि महाराष्ट्रातील लांबी आहे 668 किलोमीटर. ओके, किती 668 किलोमीटर महाराष्ट्रामध्ये. आणि गोदावरी नदीचं एक गचाळ झालं का सांगतो मी व्यवस्थितपणे, असू दे, तुम्हाला समजलं की बाद झालं. त्याच्यानंतर आहे गोदावरी नदी. गोदावरी नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे. तिचा उगम कुठे होतो बा, गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होत असेल तर तो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. आणि तुम्ही सांगा आता, त्र्यंबकेश्वर आत्ताच आपण बघितलेलं आहे, त्र्यंबकेश्वरची उंची किती आहे. त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी त्याचा उगम होतो. मला वाटतं 1304 मीटर याची उंची आहे त्र्यंबकेश्वरची. लक्षात समजला हा भाग कितीपर्यंत गोदावरी नदी. आता बघतो आपण मेन मॅपमध्ये. ह्या मॅपमध्ये आपण गोदावरी नदीच्या उपनद्या कशी वाहते, त्याची दिशा वगैरे सर्व आपण बऱ्यापैकी आपण सर्वजण बघणार आहोत. तिकडे बघा, हा जो मॅप आहे ना, ही पूर्व दिशा, पश्चिम दिशा, दक्षिण दिशा आणि उत्तर दिशा. नाशिक कुठे दिसतो तुम्हाला, नाशिक इथं दिसतो. नाशिक या ठिकाणी त्र्यंबकेश्वर आहे. या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये उगम पावतो आपली गोदावरी नदी. आणि ही साधारणतः पूर्ववाहिनी नदी आहे. कशा दिशेने वाहते तर इथं बघा, अशा दिशेने वाहते ही नदी, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. मी जे तुम्हाला सांगतोय हे खूप खूप महत्वाचं आहे. अशा दिशेने आहे, मी जे तुम्हाला दाखवलेलं आहे ब्लॅक कलर, ती गोदावरी नदी आहे, पूर्ववाहिनी नदी वाहते. याचा अर्थ जर अशा दिशेने वाहत असेल गोदावरी नदी तर हिचं उजवी बाजू खालची राहील दक्षिणेकडची आणि त्याची डावी बाजू कुठली राहील, वरची राहील. त्याचं उजवी बाजू डावी बाजू कोणत्याही नदीचं लक्षात ठेवायचं आहे. ज्या दिशेने नदी वाहते त्या दिशेने आपण तोंड करून उभे राहायचं. आपली उजवी बाजू त्या नदीची उजवी बाजू राहील, आपली डावी बाजू त्या नदीची डावी बाजू राहील. म्हणजे ही बाजू जी आहे ती डावी बाजू उत्तरेकडची झाली, उत्तर दिशा उत्तरेकडे झाली, दक्षिणेकडची झाली. समजला हा भाग. आता बघा, ह्या नदीचं गोदावरी नदीच्या डाव्या तीराकडून आणि उजव्या तीराकडून येऊन मिळणाऱ्या महत्वाच्या नद्या. सर्वात पहिल्यांदा या नदीला छोटीशी एक नदी येऊन मिळते या ठिकाणी, तर नदी आहे दारणा नदी. दारणा, ओके, दारणा नदी आहे. तुम्ही जर अभ्यास करत असाल चांगल्या पद्धतीने तर तुम्ही वहीचं पेज आडवं घेऊन तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता, जिथं तुम्ही एकही मार्क चुकणार नाही नदी प्रणालीमध्ये. अचूकपणे तुमच्या डोक्यामध्ये येऊन जाईल. बघा, दारणा नदी आहे, तिथे वर इथे एक नदी वाहते आणि ह्या नदीचं नाव आहे कादवा. ही कादवा नदी. अगोदर मी सर्वच्या सर्व उपनद्या सांगतो आणि त्यानंतर मग त्यांच्या नद्यांवरती काय आणखी काय वैशिष्ट्य आहे का हे मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. अगोदर उपनद्या सर्वच्या सर्व बघूया.
ते मी रेडने दाखवतो ते उपनद्या आहेत. दारणा आहे, कादवा आहे. पुढे गेल्यानंतर हिथून एक नदी उगम पावते अशा दिशेने येऊन आणि ह्या नदीचं नाव आहे प्रवरा. प्रवरा नदी आहे. प्रवरा नदीला आणखी छोटीशी नदी उगमते या ठिकाणी अशी, तर ही नदी आहे मुळा. ओके, प्रवरा आणि मुळा समजतं का? प्रवरा आणि मुळा ह्या दोन नद्या अहमदनगर जिल्ह्यातून येऊन मिळतात बघा वर उत्तरेकडे. त्याच्यानंतर आहे इथे एक छोटीशी नदी मिळते शिवना नावाची. शिवना एवढी काय महत्वाची नाही, चला लिहिलंय म्हणलं असू द्या. इथे एक नदी मिळते, ही आहे खाम. कुठली नदी? खाम नदी. खाम नदी ही औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मधून दक्षिणेकडे वाहत जाऊन गोदावरीला येऊन मिळते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणातून एक नदी मिळते अशा दिशेने. बीड जिल्ह्यातून अशा दिशेने एक नदी मिळते अशा दिशेने या ठिकाणी, आणि ह्या नदीचं नाव आहे ठीक आहे. आणि ह्या नदीचं नाव आहे या ठिकाणी येऊन मिळते बीड जिल्ह्यामध्ये, या नदीचं नाव आहे सिंदफणा नदी. सिंदफणा. आणि ह्या सिंदफणा नदीला आणखी दोन छोट्या छोट्याशा उपनदी मिळतात. एक या ठिकाणी आहे आणि एक या ठिकाणी आहे. जी एक या ठिकाणची आहे तिला म्हणतो आपण बिंदुसरा. ही ही नदी आहे बिंदुसरा नदी. बिंदुसरा नदी ही सिंदफण्याची उपनदी आहे, लक्षात ठेवा. ओके, आणि ही वरची जी आहे ना छोटीशी, ही कुंडलिका आहे. असू द्या, कुंडलिका आहे. इथं बोरा पण छोटीशी मिळते. पुन्हा गेल्यानंतर ह्या नदीला इकडून बुलढाणा जिल्ह्यामधून येऊन मिळणारे काही एक महत्वाची नदी आहे. बुलढाणा जिल्ह्यामधून म्हणतो मी, ह्या अशा दिशेने वाहते आणि इथं येऊन ही नदी मिळते. ओके, आणि ह्या नदीचं नाव काय असेल? या नदीचं नाव आहे दक्षिण पूर्णा नदी. कुठली नदी? ही दक्षिण पूर्णा नदी आहे. बुलढाणा जिल्ह्यामधून दक्षिणेकडे वाहत जाऊन दक्षिणेकडे वाहते म्हणून त्याला दक्षिण पूर्णा म्हणायचं. आणखीन एक नदी आहे पूर्णा नावाची, ती वर तापीला मिळते. तर आपण तापी नदी बघत आपण दक्षिण पूर्णा नदी आहे. या दक्षिण पूर्णा नदीच्या छोट्या छोट्या उपनद्या येतात. इथे एक छोटीशी खेळणा नावाची नदी आहे. खेळणा आहे. खेळणा नदी ही दक्षिण पूर्णेची उपनदी. त्यानंतर हिची छोटीशी नदी आहे अंजना नावाची. अंजना आहे. त्यानंतर छोटीशी इथं आहे गिरजा आहे. अंजना आहे, गिरजा आहे. कापरा आहे, छोटीशी कापरा आहे. सगळ्यात महत्वाची इथे एक नदी आहे दुधना नावाची. दुधना आहे. तिला येऊन मिळणारी छोटीशी सुखना आहे. मी हे छोट्या छोट्या नद्या का सांगितल्या? कारण तुम्हाला अशा प्रश्न विचारतील की दुधना, सुखना, खेळणा ह्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत. तर अवघड क्वेश्चन विचारलं तर असं विचारू शकतील तुम्हाला. समजलं का? हे त्यांचा संगम होतो. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा तालुक्यामध्ये एक नदी उगम पावते अशा दिशेने, आणि ही नदी अशा दिशेने वाहते, इथे येऊन मिळते. आणि ह्या नदीचं नाव आहे मांजरा नदी. मांजरा नदीला आणखी दोन उपनदी मिळतात. एक अशा दिशेने आहे आणि एक अशा दिशेने आहे. या नदीचं नाव आहे तेरणा आणि तावरजा व तेरणा. तावरजा दुसरं आहे तेरणा. तेरणा नदी ही उस्मानाबाद मधून वाहते, लक्षात ठेवा. तेरणा, तावरजा. आणि इथं छोट्याशा नदी मिळतात दोन. एक आहे लेंडी नावाची, लेंडी. दुसरा आहे मन्याड. लेंडी आणि मन्याड या दोन उपनद्या आपल्या मांजरीच्या उपनद्या आहेत. बस, इथून नांदेड जिल्ह्यामधून ही नदी एक्झिट करते आपल्या कुठं? नांदेड जिल्ह्यामधून ही नदी गोदावरी नदी ही आपल्या तेलंगणा राज्यामध्ये जाते. तेलंगणातून परत या ठिकाणी बघा इथं महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये शिरोंचा तालुक्यामध्ये परत एंट्री करते. हे आपण नंतर बघूया हा भाग. पण इथपर्यंत एवढं तुम्हाला कळलं असेल. इथून हा जो भाग तुम्हाला दाखवलोय मी लाल रंगाने, तो महत्वाचं आहे. समजतं का? हा मुद्दा समजतो तुम्हाला? आता बघत आपण यांचं ज्या ज्या ठिकाणी संगम झाले ते मी निळ्या रंगाने दाखवत होता. बघा, हे संगम खूप महत्वाचं आहे. हे संगम काय सांगतं? हे सांगतं नांदूर मधमेश्वर. मी नवीन स्लाइड करू या ठिकाणी, एक नवीन स्लाइड करतो या ठिकाणी. बघा, संगमाचे स्थळे गोदावरी नदीचं आहे. गोदावरी नदीचा संगम मी तुम्हाला दाखवतो इथं. एक आहे गोदावरी प्लस कादवा यांचा संगम होतो कुठं? नांदूर मधमेश्वरला. नांदूर मधमेश्वरला तिथं एक रामसर स्थळ देखील आहे. समजतं? हा भाग जो आहे तो नांदूर मधमेश्वरचा येतो. त्यानंतर इथं एक संगम आहे बघा, प्रवरा आणि मुळा. मी इथं लिहिलं नाही बरं का. इथं लिहिलं की आणखीन हे बिघडलंच, मी मॅप बिघडतो खूप, तुम्हाला कळत नाही ते. मी खूप वेळा सांगत असताना इथंच लिहून देत असतो, एकाच मॅपमध्ये सर्व सांगत असतो. पण आता ह्या बॅचला मी थोडंसं चेंज केलंय, खूप गचाळ होऊ नये मॅप म्हणून. नेक्स्ट, प्रवरा व मुळाचा संगम होतो इथं 2 नंबरचं. प्रवरा प्लस मुळा या दोन संगम होतो नेवासाला, तो अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. कुठे? हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे.
लक्षात ठेवा. हित आहे अहमदनगरमध्ये. त्यानंतर प्रवरा आणि गोदावरी संगम होतो या ठिकाणी. प्रवरा व गोदावरी. नेक्स्ट प्रवरा प्लस गोदावरी यांचा संगम कुठे होतो? हे होतं टोकेला. टोके या ठिकाणी. टोके कुठे येतं? येतं अहिल्यानगरमध्ये. हे पण सेम आहे, अहमदनगरमध्येच येतं. ते नाशिकमध्ये येतं. नाशिक. त्याच्यानंतर आहे, त्यानंतर बघा, त्यानंतर महत्वाचा संगम म्हणजे हा सिंदफणा आणि गोदावरी संगम येतो इथं मांजर सुभ्याला. सिंदफणा प्लस तुमचं गोदावरी. सिंदफणा व गोदावरी संगम कुठे होतो? हे होतो मांजर सुभा या ठिकाणी. सॉरी, मंजरत जो बीडमध्ये आहे. मांजर सुभ्याला उगम आहे सिंदफण्याचा. सिंदफण्याचा उगम हा मांजर सुभ्याला आहे. त्याच्यानंतर आहे इथं हा वाला संगम तो दक्षिण पूर्णा आणि गोदावरीचा आहे. दक्षिण पूर्णा आहे, तुम्हाला व्यवस्थित समजत असेल हे, प्लस गोदावरी. दक्षिण पूर्णा व गोदावरीचा संगम कुठं होतो? हे होतो कंठेश्वरला. कंठेश्वर, कोठेश्वर म्हणतो आपण त्याला, जो परभणीमध्ये येतो. जो येतो कुठं? परभणीमध्ये. हे एवढे संगम तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि हा धर्माबाद आहे. इथून हा म्हणजे आपल्या मांजराचा आणि त्यांचा संगम होतो गोदावरीचा. हे संगम लक्षात. चला आता बघत आपण, आता मी तुम्हाला दाखवतोय हिरव्या कलरने, तो म्हणजे धरणे. धरणे कुठे कुठे आहेत बघा. धरण आहे या ठिकाणी. या ठिकाणी धरण आहे. या ठिकाणी एक धरण आहे आपल्या गोदावरी नदीवरती. तो म्हणजे कुठला असेल तर तो आहे गंगापूर. गंगापूर हे मातीचं धरण लक्षात ठेवा. गोदावरी नदीवरती नाशिक जिल्ह्यामध्ये येतं. त्यानंतर इथे एक धरण आहे. हे म्हणजे कुठलं? जायकवाडीवालं. जायकवाडी धरण हे पैठण तालुक्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ज्या जलाशयाचं नाव आहे नाथसागर जलाशय. नाथसागर जलाशय. त्याच्यानंतर धरण येतो नांदेड जिल्ह्यामध्ये, या ठिकाणी आहे विष्णुपुरी नावाचं. विष्णुपुरी धरण आहे. त्या विष्णुपुरी धरणाच्या जलाशयाचं नाव आहे शंकर सागर जलाशय. आणि बाबळी बंधारा पण आहे. हे बाबळी धरण पण इथंच येतो, याच नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवरती. इथे एक धरण आहे परभणी जिल्ह्यामध्ये आणि आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये. परभणी व हिंगोलीमध्ये एक धरण आहे. त्या धरणाचं नाव आहे सिद्धेश्वर धरण. सिद्धेश्वर आणि येलदरी. सिद्धेश्वर आणि येलदरी हे दोन धरणे परभणी व हिंगोली जिल्ह्यामध्ये येतात. हे जर तुमचे महत्वाचे धरणे लक्षातच ठेवा. कळला हा मुद्दा? समजता? त्यानंतर बघत आपण छोटेसे भाग, तो म्हणजे एक दोन धबधबे. हा एक थर राहिला, थांबा. एक डॅम राहिला तुमचा सगळ्यात महत्वाचा. मुळा नदीवरती एक धरण येतं. मुळा नदीवरती तो मुळा धरण आहे. मुळा धरण आहे. ज्या मुळा धरणाच्या जलाशयाचं नाव आहे ज्ञानेश्वर सागर जलाशय. ज्ञानेश्वर सागर या ठिकाणी आहे. तुम्ही काढून घेताय, लक्षात ठेवा. तर या ठिकाणी आणखीन एक धरण आहे, तो म्हणजे घाटघर धरण. घाटघर धरण, जो घाटघर धरण तो प्रवरा नदीवरती. आणि आणखीन एक धरण इथंच खूप जबरदस्त आहे. याच ठिकाणी आणखीन एक धरण प्रवरा नदीवरती, तो म्हणजे कुठलं असेल तर तो आहे ऑर्थर लेक जलाशयाला भंडारदरा धरण. भंडारदरा धरण जो आहे तो अहिल्यानगरमध्ये, अहमदनगरमध्ये येतं. प्रवरा नदीवरती येतं. ज्याच्या जलाशयाचं नाव आहे ऑर्थर लेक जलाशय. ऑर्थर लेक जलाशय. समजला हा भाग तर तुम्हाला? चला आता तुम्हाला दाखवतो मी धबधबे. बघा, प्रवरा नदीवरती एक धबधबे त्या ठिकाणी. कुठे लिहू मी तुम्हाला आता? इथे लिहू. इथे लिहितो बघा. धबधबे जास्त नाहीत, धबधबे 2-3च आहेत. ओके. धबधबा एक आहे प्रवरा नदीवरती धबधबे येतं 2. एक आहे रंधा नावाचं, रंधा, आणि दुसरा आहे अंब्रेला नावाचं. रंधा व अंब्रेला हे दोन्ही पण कुठे येतात? हे येतात अहमदनगरमध्ये, अहिल्यानगर मध्ये येतात. पहिला पॉईंट. दुसरा वापस या. इथं बीड जिल्ह्यामध्ये बिंदुसरा या बिंदुसरा नदीवरती एक धबधबा आहे. त्या ठिकाणी इथे एक धबधबा आहे आणि इथे एक धबधबा आहे. इथे सांगितलं बिंदुसरा. ओके. प्रवरा नदी झाल्यानंतर बिंदुसरा नदी आहे. या बिंदुसरा नदीवरती एक धबधबा आहे, तो म्हणजे कपिलधरा धबधबा. कपिलधरा धबधबा कुठे येतो? हा येतो बीडमध्ये. हे 2-3 धबधबे तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे या ठिकाणचे. लक्षात. चला याच्यानंतर आपण बघूयात. याच्यानंतर नदी व काठावरील ठिकाण. कोणत्या नदीच्या काठी कोणतं महत्वाचं ठिकाण आहे का? सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी नाशिक आहे. ओके. नाशिक जे मी गुलाबी दाखवतोय, लक्षात ठेवा हे नाशिक जिल्ह्याचं ठिकाण गोदावरी नदीच्या काठी येतं.
त्यानंतर इथं औरंगाबाद आहे. ओके, औरंगाबाद हे जे काही जिल्ह्याचं ठिकाण आहे, मी औरंगाबाद लिहितो, संभाजीनगर करा तुम्ही. औरंगाबाद हे जिल्ह्याचे ठिकाण खाम नदीच्या काठी येतं. औरंगाबाद हे खाम नदीच्या काठी येतं, लक्षात ठेवा. त्यानंतर इथं पैठण आहे. इथं पैठण आहे, जायकवाडी पैठण म्हणा तुम्ही. त्यानंतर इथं नांदेड आहे. नांदेड हे जिल्ह्याचे ठिकाण कोणत्या नदीच्या काठी येत असेल, तर तो आहे गोदावरी नदी. नांदेड गोदावरी नदी आहे. बिंदुसर या ठिकाणी बिंदुसर नदीच्या काठी बीड हे जिल्ह्याचे ठिकाण येतं. त्यानंतर लातूर येतं. लातूर हे ठिकाण आपल्या मांजरा नदीच्या काठी येतं. लातूर मांजरा मी जे गुलाबीने दाखवतो ते ठिकाण आहेत, ठिकाण आहेत महत्वाचे, लक्षात ठेवू शकता. ही सगळी जी माहिती आहे ना, ही अत्यंत खतरनाक IMP माहिती आहे. बारीक सारीक असतात, पण मी नकाशामध्ये दाखवत असल्यामुळे तुम्हाला काहीच वाटेल ना ते. पण हे ज्यावेळेस विचारतील ना पेपरला, त्यावेळेस मात्र तुमची बत्ती गुल. समजलं? हा सगळा भाग तुम्हाला कळतोय, कळाला? ओके. आणि हे दोन मी स्लाइड बनवले तर संगमाचं आणि धबधब्याचं. बाकीचं जे आहेत ठिकाण मी याच ठिकाणी दाखवलं आहे. इथून मग आता इथं आणखीन 2 पॉईंट सांगतो. इथं बघून घ्या. एक, मांजरा नदी ही महाराष्ट्रामधून लातूर जिल्ह्यातून तेलंगणामध्ये प्रवेश करते. हा तेलंगणा आहे. तेलंगणा प्रवेश करते. तेलंगणामधून परत महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. नांदेडमधून ही गोदावरी नदीला जाऊन मिळते. म्हणजे महाराष्ट्रातून नांदेडमध्ये तेलंगणामध्ये जाणारी, तेलंगणातून परत महाराष्ट्रात येणारी नदी कुठली असेल, तर ती नदी आहे मांजरा. गोदावरी पण आहे. हे बघा इथून परत वापस येणार, गोदावरी पण आहे तशी. समजलं? आणखीन एक महत्वाचा मुद्दा, इथं जालना इथं वर जालना आहे. जालना व बीड यांच्या दरम्यान यांच्या सीमा बनवणारे नदी कुठली असेल, तर ते गोदावरी नदी. आता सीमा सांगतो. आता सीमेवरील भागावर नदी एक जालना आहे. जालना प्लस बीड यांची सीमा कोणती नदी बनवत असेल, तर त्या गोदावरी नदी. इथं बघून घ्या या मॅपमध्ये. इथं ओके, ही बीड आहे जी झाली. त्यानंतर बीड व परभणीची सीमा पण तीच नदी बनवते. कुठली? बीड प्लस परभणी यांच्यातील सीमा बनवणारी नदी कुठली असेल, तर ती देखील गोदावरीच आहे. ओके, ती देखील गोदावरीच आहे. समजला हा भाग? इथं हा भाग कळाला. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्र व तेलंगणा यांच्या दरम्यानची बाउंड्री बनवणारी नदी कुठली असेल, तर ती आहे मांजरा नदी. कुठलं? नांदेड म्हणा तुम्ही थोडक्यात. नांदेड प्लस तेलंगणा यांच्या दरम्यानची वाहणारी जे काय सीमा बनवणारी नदी कुठली असेल, तर ती आहे मांजरा नदी. समजतं? त्याच्यानंतर बघा इथं औरंगाबाद व अहमदनगरच्या सीमेवर वाहणारी नदी गोदावरी आहे. ओके, कुठलं? अहमदनगर प्लस औरंगाबाद यांची सीमा बनवणारी नदी कुठली असेल, तर ती आहे आपली गोदावरी नदी. ओके, गोदावरी नदी. मी इथं औरंगाबाद सोपं पडतं म्हणून मी लिहायला लागलो बरं का. तुम्ही तिथं छत्रपती संभाजीनगर असं लिहायचं आहे. परत सांगायचं नाही की औरंगाबाद म्हणताय सर तुम्ही, छत्रपती संभाजीनगर म्हणा, तर छत्रपती संभाजीनगर तुम्ही करू शकता. चला, हा भाग, हे 2-3 पॉईंट तुम्हाला समजले असेल बऱ्यापैकी. या ठिकाणी तुम्हाला समजले आहे. ह्याच्यानंतर हा जो भाग आहे, इकडचा भाग, तो गोदावरी नदीचाच खोऱ्याचाच भाग आहे. हा इकडचा भाग, हा गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये येतो 49% मध्ये. आपण 49% नाही बघितलं. हा साधारणतः आपण 20% साधारणतः बघितलं असेल, 20-25%. बाकीचं हिथं पण आहे. इकडून पैनगंगा आहे, वर्धा आहे, वैनगंगा आहे. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. इथं पण तुम्हाला कळलं. इथून एक्झॅक्ट आणि इथं परत एकदा एंट्री करते गोदावरी नदी महाराष्ट्रामध्ये, गडचिरोली जिल्ह्यामध्ये. संपूर्ण गोदावरी नदी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. गोदावरी नदीविषयीचे जनरल पॉईंट आपण सुरुवातीला अभ्यासले या ठिकाणी, आणि त्यानंतर मग इथं तुम्हाला त्याच्याविषयी माहिती आणि हे मॅपमध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. समजला हा भाग? आय होप तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थितपणे समजलेलं असेल. समजलं असेल तर नक्कीच तुमच्या मित्रापर्यंत आपल्या ह्या कोर्सची माहिती तुम्हाला नक्कीच शेअर करायचं आहे. त्यानंतरचा जो भाग आहे, तो आणखी एका व्हिडिओमध्ये आपण सर्व नदी प्रणाली फिनिश करूयात. एकच व्हिडिओ मोठा घेऊयात आपण. नदी प्रणाली अख्खं सगळं संपणार आहोत. ओके, चला इथं थांबूयात. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.